मुंबई एल्फिस्टन पुलावरील दोन्ही पादचारी पूल वापरासाठी बुधवारपासून बंद करण्यात आले। त्यामुळे प्रवासी ये जा करण्यासाठी प्रभारदेवी रेल्वे स्थानकातील पुलाचा सध्या आधार घेत आहे। गर्दीच्या वेळी स्थानकामध्ये अशा प्रकारे गर्दीचा पूर येतोय, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईच्या एल्फिस्टन पुलावर दोन्ही पादचारी पूल, ज्या पुलांचा वापर लाखो प्रवासी करतात, ते बुधवारपासून बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ये जा करण्यासाठी आता प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पुलाचा आधार घेतला जातोय। गर्दीच्या वेळी त्यामुळे प्रचंड मोठा महापूर येतो आहे गर्दीचा अक्षरशः, यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्यामुळे एल्फिस्टन पूल जो सध्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि एल्फिस्टन पुलावरील दोन्ही पादचारी पूल आता वापरासाठी बंद करण्यात आलेले आहेत। या पुलावरून प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक ये जा करत असतात। मुंबईमधल्या एल्फिस्टन पुलावरील दोन्ही पादचारी पूल वापरासाठी बुधवारपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सुद्धा जे प्रवासी मोठ्या संख्येने इथून जातात किंवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी या पुलाचा वापर करत असतात। शिवाय या ठिकाणचे अनेक स्थानिक देखील यासाठी या पुलाचा वापर करत असतात। अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। अक्षय, अचानकपणे कालपासून हे पूल बंद करण्यात आल्याचं कळतंय, काय नेमकं घडलंय? सध्या एल्फिस्टनचा जो ब्रिज आहे त्याचं तोडकाम सुरू आहे। ते तोडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे। MMRD आणि MMRCL कडून हे काम जे आहे, MRIDC कडून हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलंय। मात्र त्यासाठी जे सध्याचे जे रेल्वेचे ब्रिज आहेत ते तात्पुरत्या कामासाठी किंवा तात्पुरत्या कारणासाठी हे बंद करण्यात आलेले आहेत आणि याचाच परिणाम हा मोठ्या प्रमाणात जे ईस्ट वेस्टचा जो पब्लिक ब्रिज आहे, ज्याला BMCचा ब्रिज आपण बोलतो, त्या ब्रिजवर झालेला आहे। आणि आज देखील या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस ही परिसर स्थानकामध्ये असते आणि अशा प्रकारे ब्रिज बंद केल्यामुळे एकच ब्रिज सध्या उपलब्ध असल्यामुळे त्या एका ब्रिजवर ईस्ट आणि वेस्ट जाण्यासाठीची पब्लिक आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी देखील आहेत आणि त्यामुळे मोठा फटका बसतो। आता एक ऑप्शन असा देखील आहे की चर्चगेट साईडचा जो ब्रिज आहे तो पब्लिकसाठी खुला केला तर मात्र या ठिकाणी थोडीशी प्रवाशांना आणखीन जागा उपलब्ध होईल स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी। मात्र त्यासाठी अजून निर्णय झालेला नसल्यामुळे अजूनही या ब्रिजवर येत्या काही दिवसांमध्ये अशाच प्रकारे प्रवाशांची कोंडी होईल या शंका राहील। निश्चित, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।